we are discussing the numericals of chapter number 5, that is oscillations. And in this chapter, the second type is problems on time period and frequency of linear SHM. आता टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी लिनियर SHMची कशी काढायची त्यासाठी फॉर्म्युली जी आहेत ती बघा. द टाइम पिरियड ऑफ लिनियर SHM इज T इज इक्वल टू 2π √m/k. m म्हणजे जी बॉडी ऑसोलेट होत आहे तिचं मास आणि k म्हणजे त्या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट. ठीक आहे. त्यानंतर याचाच रेसिप्रोकल आपण घेतला की आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळतो. फ्रिक्वेन्सी म्हणजेच 1 टाइम पिरियड म्हणजेच 1/2π √k/m. दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीवरचे एक्झाम्पल्स याच्यावरती सोडवायचे. दोनच फॉर्म्युले आहेत आणि तसा तो एकच फॉर्म्युला आहे. द फर्स्ट एक्झाम्पल इज अ बॉडी ऑफ मास 0.5 किलोग्रॅम परफॉर्म लिनियर SHM when its displacement from the mean position is 0.5 meter. A restoring force of 1 Newton acts on it. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा. बॉडीचं मास आहे 0.5 किलोग्रॅम. इज परफॉर्मिंग लिनियर SHM. ती लिनियर SHM करत आहे. व्हेन इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 0.5 मीटर. जेव्हा तिचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनपासून 0.5 मीटर असतं म्हणजे एक्स दिलं आहे तुम्हाला 0.5 मीटर. अ रिस्टोरिंग फोर्स ऑफ 1 न्यूटन ॲक्ट्स ऑन इट. त्याच्यावर ॲक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स किती आहे 1 न्यूटन. फाइंड फोर्स कॉन्स्टंट अँड पिरियड ऑफ SHM. तर तुम्हाला फोर्स कॉन्स्टंट काढायचा आहे आणि टाईम पिरियड काढायचा आहे. मग फोर्स कॉन्स्टंट काढण्यासाठी फॉर्म्युला काय F/x. एफ किती आहे 1 न्यूटन. एक्स किती आहे 0.5 मीटर. सो 1/0.5 म्हणजेच 2 न्यूटन पर मीटर. ठीक आहे. फोर्स कॉन्स्टंट मिळाला. आपल्याला टाईम पिरियड शोधायचा आहे. मग टाईम पिरियड शोधण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे T इज इक्वल टू 2π √m/k. सो 2π √m इज 0.5 आणि k इज 2. सो 0.5/2 म्हणजेच 1/4 आणि स्क्वेअर रूटमध्ये 1/4 म्हणजेच 1/2. सो 2π/2 म्हणजेच पाय सेकंद म्हणजेच 3.142 सेकंद असं आपल्याला ॲन्सर मिळतं. ठीक आहे. हे होतं पहिलं एक्झाम्पल. द सेकंड एक्झाम्पल इज अ लाईट स्प्रिंग इज स्ट्रेच्ड बाय 2 सेंटीमीटर. एक स्प्रिंग आपण 2 सेंटीमीटरनी ताणला. वेन अ वेट ऑफ 10 ग्रॅम इज अटॅच टू इट. म्हणजे जेव्हा त्या स्प्रिंगला आपण 10 ग्रॅमचं वेट अटॅच करतो तर तो स्प्रिंग ताणल्या जातोय 2 सेंटीमीटर. The weight is further pulled down by 1 centimeter and release. Find frequency and amplitude. पुन्हा त्याला तुम्ही 1 सेंटीमीटर ताणलं आणि सोडून दिलं तर त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल आणि ॲम्प्लिट्यूड किती असेल. अशाच प्रकारचं एक्झाम्पल टाईप 1मध्ये आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे. पण आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. मार्च 1983च्या एक्झाममध्ये आणि ऑक्टोबर 1995च्या एक्झाममध्ये. ठीक आहे. गिवन आपल्याला दिलेलंच आहे. त्यांनी काय काय दिले तर मी लिहून घेतलं गिवनमध्ये. आपण आता त्याला सॉल्व करूया. आपल्याला काय काय शोधायचं आहे फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड. फ्रिक्वेन्सी किंवा टाईम पिरियड काढण्यासाठी आपल्याला के माहिती पाहिजे. मग पहिले आपण के काढून घेऊया. सो द फोर्स कॉन्स्टंट इज के इज इक्वल टू F/x. एफ आहे त्या ठिकाणी अप्लाय केलेला फोर्स 9.8 × 10⁻² आणि एक्स आहे 0.02. सो इट इज 4.9 न्यूटन पर मीटर असा आपल्याला के मिळाला. मग आता आपल्याला फ्रिक्वेन्सी काढता येते. फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याजवळ 1/2π √k/m. हा 2π स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन टाका. सो इट इज स्क्वेअर रूट ऑफ k/4π²m. आहे बरोबर. कारण की काही स्क्वेअर रूटच्या बाहेर व्हॅल्यू असतील काही स्क्वेअर रूटच्या आतमध्ये व्हॅल्यू असतील तर कॅल्क्युलेशन करायला कठीण जातं. म्हणून स्क्वेअर रूटच्या बाहेरच्या व्हॅल्यू पण स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन टाकायच्या. सो n इज इक्वल टू केची व्हॅल्यू 4.9 4π² म्हणजे 9.87 आणि m म्हणजे 10 × 10⁻³ तर डायरेक्ट 10⁻² लिहिलं तरी चालतं. हे 10⁻² वर घेतले 10⁻+2 झाले. सो 4.9 अपॉन 4 × 9.87 39.48. सो 490 हा 10⁻² याच्यात मिक्स केला. सो ते झाले 490 अपॉन 39.48 म्हणजेच स्क्वेअर रूटमध्ये आला आपल्याला 12.41. म्हणजेच आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळाली. या 12.41चं स्क्वेअर रूट ब्लॉक टेबलची साईन तुम्हाला शोधता येतं. ते काही सांगावं लागत नाही. इट इज 3.523 हर्ट्स. ठीक आहे. ती मिळाली फ्रिक्वेन्सी. द नेक्स्ट एक्झाम्पल इज the periodic time of vibration of mass m1 suspended from light spring is capital T सेकंद. म्हणजे एका स्प्रिंगला आपण m1 एवढं मास अटॅच केलं आणि त्याला व्हायब्रेट जर केलं तर त्याचा पिरियडिक टाईम आहे कॅपिटल T सेकंद. व्हेन अ मास m2 इज ॲडेड टू द फर्स्ट मास. ॲडेड पाहिजे आहे
added to the first mass and the system is made to vibrate, the periodic time is twice t. म्हणजे आपण पहिलं मास M1 लावलं तर टाईम कॅपिटल टी भरला. आता त्या M1 मासला आपण अजून मास जोडलं M2. आता M1 प्लस M2 एवढं मास आपण त्या स्प्रिंगला लावलेलं आहे आणि त्याला जर ऑसिलेट केलं तर टाईम पिरियड आपल्याला मिळतोय ट्वाईस टी सेकंद. कम्पेअर M1 आणि M2. तर ते M1 आणि M2चं आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे. ठीक आहे. आता पहिले लक्ष द्या. पहिले आपण समजा M1 मास लावला. वेन ओनली मास M1 व्हायब्रेट्स इट्स पिरियड इज कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M1 अपॉन के. आहे बरोबर. टाईम पिरियडचा फॉर्म्युला घेतला मी. तो टाईम पिरियड कॅपिटल टी त्यांनी म्हटलेला आहे किंवा त्याला मी T1 म्हणतो. So this time is say T1. Now when the second mass is added to M1, the time period becomes, त्या टाइम पिरियडला मी T2 म्हटलं. T2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन के असा फॉर्म्युला असतो. आता M किती असेल तर पहिलं मास M1 आणि दुसरं मास M2 दोघांचं ॲडिशन. सो M1 प्लस M2 अपॉन के. मग हा दुसरा फॉर्म्युला मला मिळाला. T1चा फॉर्म्युला पण माझा जोडे मी दोघांचा रेशो घेतला. सो T1 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये M1 अपॉन M1 प्लस M2. बाकी सगळं कॅन्सल होईल. सो T1च्या ऐवजी लिहिलं मी कॅपिटल टी आणि T2च्या ऐवजी लिहिलं ट्वाईस टी. कारण की पहिला टाईम पिरियड कॅपिटल टी होता, नंतरचा टाईम पिरियड ट्वाईस टी होता. टी झाला कॅन्सल. म्हणजेच 1/2 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये M1 अपॉन M1 प्लस M2. दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला मी. दोन्ही साईडचा जर स्क्वेअर घेतला तर हे झालं 1/4 आणि इकडचं स्क्वेअर रूट चालला गेलं. सो M1 अपॉन M1 प्लस M2. हा M1 प्लस M2 इकडे घेतला, हा 4 इकडे घेतला. सो M1 प्लस M2 इज इक्वल टू 4M1. सो M2 इज इक्वल टू हा M1 इकडे आणला. 4M1 मायनस M1 म्हणजे 3M1. सो M1 अपॉन M2 बिकम्स 1/3. आपल्याला मासेस कम्पेअर करायचे होते दोन्ही ते, तर ते मासेसचं कम्पॅरिझन येतं 1:3. फोर्थ एक्झाम्पल इज अ बॉडी ऑफ मास 100 ग्रॅम is subjected from a rigid support by a light spring and performs linear SHM in vertical direction. बघा काय म्हटलं. अ बॉडी ऑफ मास 100 ग्रॅम 100 ग्रॅमची बॉडी आहे. इज सस्पेंडेड फ्रॉम अ रिजिड सपोर्ट बाय लाईट स्प्रिंग. एका लाईट स्प्रिंगच्या साहाय्याने आपण ती बॉडी अटॅच केली किंवा लाईट स्प्रिंगला ती बॉडी अटॅच केलेली आहे. अँड परफॉर्म्स लिनियर SHM इन वर्टिकल डायरेक्शन. वर्टिकल डायरेक्शनमध्ये तिचं व्हायब्रेशन सुरू आहे किंवा लिनियर SHM सुरू आहे. इफ द फोर्स कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग इज 4.9 × 10³ डाईन पर सेंटीमीटर. जर त्या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट एवढा आहे, फाइंड फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. म्हणजे फोर्स कॉन्स्टंट दिलेला आहे, मास दिलेला आहे, तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची. सो M इज 100 ग्रॅम, के इज 4.9 × 10³ डाईन पर सेंटीमीटर. हा हे पण CGSमध्ये, मास पण CGSमध्येच आहे. त्यामुळे आपण CGSमध्येच सगळ्या व्हॅल्यू घेऊया आणि फ्रिक्वेन्सी शोधूया. फ्रिक्वेन्सी ऑफ SHM इज n इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट के बाय M. सो के अपॉन 4 पाय स्क्वेअर M स्क्वेअर रूटमध्ये. के इज 4.9 × 10³ 4 पाय स्क्वेअर म्हणजे 9.87 आणि M म्हणजे 100. सो इट इज 4900 अपॉन 4 × 9.87 × 100. सो इट इज फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 70/2 पाय × 10 स्क्वेअर रूट घेतला पण दोन्ही साईडचं. सो 70/20 पाय म्हणजेच 3.5 अपॉन पाय. सो 3.5 अपॉन 3.142 म्हणजेच फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते 1.114 हर्ट्स. असे ते टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीवरचे एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये विचारलेले आणि अजून काही एक्झाम्पल्स मी त्या ठिकाणी कव्हर केलेत. बोर्डामध्ये या ठिकाणी पुस्तकामध्ये या टाईपवरचं एक्झाम्पल नव्हतं.